वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रोकॅरियोटिक सेल्स हा भाग कंप्लीट केला होता. तर या लेक्चरमध्ये आपल्याला यूकॅरियोटिक सेल्स या बघायच्या आहेत. यूकॅरियोटिक सेल्स आर प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम्स ऑफ किंगडम प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी अँड ॲनिमेलिया. 5 किंगडम सिस्टीमपैकी जे 4 किंगडम्स आहेत, किंगडम प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया, या किंगडममधील जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला यूकॅरियोटिक सेल्स या पाहायला मिळतात. यूकॅरियोटिक सेल पझेसेस ॲन ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस विथ न्यूक्लिअर एन्व्हलप. आता या सेल्सला यूकॅरियोटिक सेल्स का म्हणायचं? बिकॉज दे हॅव ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस विथ न्यूक्लिअर एन्व्हलप. यांच्यामध्ये असणारं न्यूक्लियस हे जे स्ट्रक्चर आहे यावर न्यूक्लिअर एन्व्हलप हे एक कव्हर आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं परफेक्ट न्यूक्लियस प्रेझेंट असल्यामुळं या सेल्सला यूकॅरियोटिक सेल्स असं म्हणतात. यूकॅरियोटिक सेल्स हॅव मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स. तर या सेलमध्ये फक्त न्यूक्लियसच नाही तर इतरही जे काही त्यामध्ये असणारे घटक आहेत त्यांच्यावर आपल्याला कव्हरिंग पाहायला मिळते. ऑल यूकॅरियोटिक सेल्स आर नॉट आयडेंटिकल. प्लांट अँड ॲनिमल सेल्स आर डिफरंट. सगळ्याच यूकॅरियोटिक सेल्स ह्या सारख्या नसतात. प्लांट आणि ॲनिमल सेल्स यांच्यामध्ये ज्या काही सेल्स आहेत दे आर डिफरंट फ्रॉम इच अदर. वेगवेगळ्या आहेत. जरीही त्या यूकॅरियोटिक असल्या तरी त्यांच्यामध्ये मायन्यूट असे चेंजेस पाहायला मिळतात. प्लांट सेल possesses cell wall, plastids and a large vacuole where these are absent in animal cell. प्लांट सेलमध्ये आपल्याला सेल वॉल, प्लास्टिड आणि लार्ज व्हॅक्यूल हे स्ट्रक्चर पाहायला मिळतात, तर ॲनिमल सेलमध्ये हे स्ट्रक्चर्स ॲबसेंट असतात. ऑन द अदर हँड ॲनिमल सेल हॅव सेंट्रिओल विच आर ऑलमोस्ट ॲबसेंट इन प्लांट सेल. तर याउलट ॲनिमल सेलमध्ये सेंट्रिओल नावाचा एक घटक आहे जो प्लांट सेलमध्ये ॲबसेंट असतो. यूकॅरियोटिक सेल हॅज 2 parts. One is the cell membrane and second one is cytoplasm. These are the structures of plant cell and animal cell. फिगर ड्रॉ करायचे आहेत. आता ह्या दोघांमधला आपण डिफरन्स पाहूयात. प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. In plant cell, cell wall is present, whereas cell wall is absent in animal cell. Cell wall हा जो घटक आहे हा प्लांट सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तर ॲनिमल सेलमध्ये तो ॲबसेंट आहे. प्लास्टिड्स आर प्रेझेंट इन प्लांट सेल. प्लांट सेलमध्ये प्लास्टिड, ज्यामध्ये आपण क्लोरोप्लास्ट हा घटक महत्त्वाचा मानतो, ते प्रेझेंट आहेत. तर प्लास्टिड्स आर ॲबसेंट इन ॲनिमल सेल. कलरिंग एजंट जे आहेत ते ॲनिमल सेलमध्ये ॲबसेंट असतात. व्हॅक्यूल इज प्रेझेंट इन प्लांट सेल whereas vacuole is absent in animal cell. and centriole is absent in plant cell. तर centriole it is present in animal cell. फक्त centriole हा जो घटक आहे हा ॲनिमल सेलमध्ये पाहायला मिळतो, जो की प्लांट सेलमध्ये ॲबसेंट आहे. देन सेल मेम्ब्रेन, आउटर कवर. The cell membrane is composed of lipids that are arranged in a bilayer. सेल मेम्ब्रेन जे आहे हे लिपिडपासून महत्त्वाचं बनलेलं आहे आणि त्यामध्ये लिपिड्स हे बायलेयर 2 लेअरमध्ये अरेंज केलेले असतात. लिपिड्स आर अरेंज्ड विदिन द मेम्ब्रेन विथ द पोलार हेड टुवर्ड्स द आउटर साईड अँड हायड्रोफोबिक टेल टुवर्ड्स द इनर पार्ट. आता बायलेयर आहे, 2 लेअर आहेत आणि लिपिडच्या स्ट्रक्चरमध्ये हेड आणि टेल असे 2 भाग आहेत. तर त्यापैकी हेड भाग हा हायड्रोफिलिक आहे, म्हणजे जो वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो. तर टेल हा भाग हायड्रोफोबिक आहे की जो वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकत नाही. आणि त्यामुळं अरेंजमेंट करत असताना या बायपोलार लेअरमध्ये हेड हा जो भाग आहे हा बाहेरच्या दिशेने बसवलेला आहे, तर टेल भाग हा आतल्या दिशेने बसवलेला आहे. सो दॅट द नॉन पोलार टेल ऑफ लिपिड इज प्रोटेक्टेड फ्रॉम द ॲक्वियस एन्व्हायरमेंट.
कारण सेलच्या बाहेर किंवा आतमध्ये सायटोप्लाझम आहे किंवा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड आहे, तर यामध्ये ॲक्वस इन्व्हायरमेंट पाण्याचं प्रमाण हे जास्त पाहायला मिळतं आहे. आणि ह्या पाण्यापासून दूर म्हणून ह्या टेल ह्या मधल्या बाजूनी बसवलेल्या आहेत, तर हेड जे आहेत हे बाहेरच्या बाजूनी बसवलेले आहेत. लिपिड्स आर मोस्टली फॉस्फोग्लिसराइड्स. लिपिड्स हे फॉस्फोग्लिसराइड्स या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. सेल मेम्ब्रेन अल्सो पजेसेस प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट्स. सेल मेम्ब्रेनमध्ये लिपिडच्या सोबत प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स हे घटकसुद्धा प्रेझेंट असतात. अँड द रेशो ऑफ प्रोटीन अँड लिपिड व्हॅरीज इन डिफरंट सेल. हा जो प्रोटीन आणि लिपिड्सचा जो काही रेशो आहे हा प्रत्येक सेलमध्ये आपल्याला वेगवेगळा पाहायला मिळतो. एक्झाम्पल इन RBCs ज्या रेड ब्लड सेल्स आहेत यामध्ये 52% ऑफ प्रोटीन अँड 40% ऑफ लिपिड्स. प्रोटीनचं प्रमाण हे 52% आहे, तर लिपिड्स हे 40% पाहायला मिळतात. मेम्ब्रेन प्रोटीन कॅन बी क्लासिफाईड ॲज इंटिग्रल अँड पेरिफेरल प्रोटीन. हे जे मेम्ब्रेन प्रोटीन आहे हे दोन प्रकारचे प्रोटीन्स पाहायला मिळतात. पहिलं आहे इंटिग्रल प्रोटीन आणि दुसरं आहे पेरिफेरल प्रोटीन. तर त्यापैकी इंटिग्रल प्रोटीन्स आर पार्शियली ऑर टोटली बरीड इन द मेम्ब्रेन. आता इंटिग्रल म्हणजे जे मेम्ब्रेनच्या आतमध्ये आहे, एक तर ते पार्शियली आत असेल म्हणजे पार्शियली बाहेर पण असणार आहे, आणि टोटली मेम्ब्रेनच्या मध्ये आहे अशा प्रोटीन्सला इंटिग्रल प्रोटीन्स असं म्हणतात. तर पेरिफेरल प्रोटीन्स जे की बाह्य बाजूला आहेत, पेरिफेरीला आहेत, सराउंडिंगला आहेत, दे लाय ऑन द सरफेस ऑफ मेम्ब्रेन. मेम्ब्रेनच्या सरफेसवर हे पेरिफेरल प्रोटीन्स आपल्याला पाहायला मिळतात. देन मॉडेल ऑफ सेल मेम्ब्रेन. अँड इम्प्रूव्ड मॉडेल ऑफ द स्ट्रक्चर ऑफ सेल मेम्ब्रेन वॉज प्रपोज्ड बाय सायंटिस्ट सिंगर अँड निकोलसन, and that was widely accepted as fluid mosaic model of cell membrane. According to this, quasi-food nature of lipid enables lateral movement of protein within the overall bilayer. यामध्ये मुख्यतः जे काही फ्लूइड नेचर आहे यामुळं प्रोटीन्स किंवा लिपिडची जी लेअरची जी मेम्ब्रेन आहे त्यामध्ये आपल्याला प्रोटीनच्या लॅटरल मूवमेंट ह्या व्यवस्थितरित्या होऊ शकतात. This ability to move within the membrane is measured as its fluidity. म्हणजे जेवढी मूवमेंटची ॲबिलिटी जास्त तेवढं त्यामध्ये फ्लूइड कंटेंट जास्त किंवा त्याची फ्लुइडिटीही जास्त अशी गृहीत धरल्या जात असते. देन फंक्शन ऑफ सेल मेम्ब्रेन. धिस फ्लूइड नेचर इज इम्पॉर्टंट फॉर फंक्शन्स लाईक सेल ग्रोथ, फॉर्मेशन ऑफ इंटरसेल्युलर जंक्शन्स, सिक्रिशन्स, एंडोसायटोसिस, सेल डिव्हिजन etc. ज्या की सेलच्या वेगवेगळ्या ॲक्शन्स आहेत त्यामध्ये या फ्लूइड नेचरमुळं महत्त्वाचा रोल प्ले केला जातो. तसेच ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्यूल अक्रॉस द मेम्ब्रेन. या मेम्ब्रेनच्या ॲक्रॉस मॉलिक्युल्स आहेत हे ट्रान्सपोर्ट केले जातात. जसं सायटोप्लाझ्मिक मटेरियल आत आहे यामधले काही घटक हे सेलच्या बाहेर आवश्यकतेनुसार जात असतात किंवा सेलच्या बाहेरचे जे घटक आहेत हे आवश्यकतेनुसार सेलमध्ये येत असतात. अँड दिस ऑल मूवमेंट इज अक्रॉस द मेम्ब्रेन. मेम्ब्रेन इज सेलेक्टिवली परमिएबल टू सम मॉलिक्युल्स. ही जी मेम्ब्रेन आहे ही सेलेक्टिवली परमिएबल आहे म्हणजे ही काही घटकांनाच आत आणि बाहेर जाण्यास परमिशन देत असते. अँड दिस ट्रान्सपोर्ट मे बी पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, दॅट इज मूवमेंट ऑफ मॉलिक्युल्स विदाऊट एनी रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी. जेव्हा एनर्जीचा वापर न करता मॉलिक्युल्सची मूवमेंट होत असते आत आणि बाहेर, तेव्हा त्या ट्रान्सपोर्टला पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हणतात. नेक्स्ट इज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट ऑफ मॉलिक्युल्स दॅट रिक्वायर्स एनर्जी. जेव्हा दोन्ही बाजूला इक्वल कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे अशा वेळेस गरजेनुसार काही गोष्टी ज्या आवश्यक आहेत ह्या बळजबरीने आत ओढायच्यात, सायटोप्लाझममध्ये पाठवायच्यात किंवा सेलच्या बाहेर पाठवायच्यात. अशा वेळेस कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट जरी इक्वल झालेलं असलं तरी
आवश्यकतेनुसार ते घटक ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जेव्हा एनर्जीचा वापर केला जातो तेव्हा त्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टला ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हणतात, जसं सोडियम किंवा पोटॅशियम पंप. ह्याच्या अपोजिट होतं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, ज्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट हे इक्वल नसल्यामुळं हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे घटक हे सरळ सरळ मूव्ह करत असतात, त्यावेळेस एनर्जीची रिक्वायरमेंट ही नसते. त्या ट्रान्सपोर्टला पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतात. तर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे ज्या ठिकाणी एनर्जी रिक्वायरमेंट ही आवश्यक आहे. देन इज ऑस्मॉसिस. इट इज मूवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन. ऑस्मॉसिस म्हणजे ही सोल्यूटची मूवमेंट नाही, तर या ठिकाणी वॉटरची मूवमेंट आहे फ्रॉम लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट मेंटेन करण्यासाठी वॉटरसुद्धा मूव्ह होत असते, अँड दॅट मूवमेंट ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. तर या ठिकाणी आपण जे फ्लूइड मोझाईक मॉडेल आहे त्याची फिगर दिलेली आहे. तर पहिलं आहे, उजव्या बाजूने जर आपण पाहिलं तर फॉस्फोलिपिड मॉलिक्युल्स आहेत, लिपिड मॉलिक्यूल आहेत, आणि हायड्रोफोबिक टेल आतमधल्या बाजूने आहे आणि हायड्रोफिलिक हेड हे बाहेरच्या बाजूने आहे. बघा इथं आपण बायलेअरला थोडं एक्सपांड केलं आहे. एक नाव दिलं एक्स्ट्रासेल्युलार, एक दिलं इंट्रासेल्युलार. एक्स्ट्रासेल्युलार म्हणजे सेलच्या बाहेर असणारं ॲटमॉस्फिअर आहे आणि इंट्रासेल्युलार म्हणजे सेलच्या आतमध्ये असणारं ॲटमॉस्फिअर आहे. आता दोन्ही बाजूला ॲक्वियस मीडिया आहे, त्यामुळे वॉटर आहे. तर ही जी बाय लेअर आहे, लिपिडच्या 2 लेअर आहेत, परंतु दोन्ही लेअरची अरेंजमेंट बघा. हेड रिजन हा बाहेरच्या बाजूने आहे, तर टेल रिजन हा दोन्ही लेअरचा टेल रिजन हा आतल्या बाजूने बसवलेला आहे. त्यानंतर काही प्रोटीन्स आहेत, पेरिफेरल प्रोटीन्स, जे की सेल मेम्ब्रेनच्या सरफेसवर आहे, बाह्य बाजूला आहेत. तर ग्लोब्युलर प्रोटीन जे आहेत किंवा हेलिकल प्रोटीन जे आहेत हे इंटिग्रल प्रोटीन, पार्शियली किंवा कम्प्लिटली आत असणारे प्रोटीन्स हे दाखवलेले आहेत. त्यासोबतच कार्बोहायड्रेट मॉलिक्यूलसुद्धा सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर तयार करत असतात. अँड दिस इज द फ्लूइड मोझाईक मॉडेल ऑफ सेल मेम्ब्रेन, अँड दॅट इज गिव्हन बाय सायंटिस्ट सिंगर अँड निकोलसन. ओके, these are some questions, solve them. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सेल ऑर्गेनेल्स हा भाग पाहणार आहोत. थँक्यू.